सगळ्यात आधी मागच्या व्हिडिओला जो तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. जर मी तुम्हाला एक प्रश्न केला की जगामध्ये लोकांना सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीपासून त्रास आहे, ठीक आहे, शरीरा म्हणजे ॲज अ डिसीजबद्दल विचारतो मी, तर कदाचित उत्तर निघेल की ॲसिडिटी म्हणजेच पित्ताचा त्रास हा मेजॉरिटी लोकांना हा त्रास आहे. मग आता हा त्रास आहे, पण मला काय वाटतं हा पित्ताचा त्रास काही आजार नसून हे फक्त आपल्या शरीराला लागलेली एक वाईट सवय किंवा एक वाईट वळण आहे, जे की आपण आपल्याच काही सवयी बदलून ते एकदम व्यवस्थितरित्या बरं करू शकतो. ठीक आहे, आता जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा आपण काय करतो, एकतर इनो घेतो, डायजिन पितो, नाहीतर ओमीची गोळी घेतो. ठीक आहे, आणि तेवढ्यापुरतं आपल्याला बरं पण वाटतं, पण त्यामुळे ॲसिडिटी आपली पूर्णपणे बरी होते का? नाही होत, अजिबात नाही होत. ते तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. पण मला काय वाटतं, ॲसिडिटी झाल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा ॲसिडिटी होऊच नाही यासाठी जर आपण आधीच काळजी घेतली तर काय वाईट आहे, काही चुकतं का त्यामध्ये? आणि ॲज अ डॉक्टर मी पण या गोष्टीवर माझं ठाम मत आहे की पेशंट आजारी पडल्यानंतर त्याला बरं करण्यापेक्षा तो आजारीच पडू नये यासाठी जर मी त्याला मार्गदर्शन केलं तर मी कुठेतरी एक चांगला डॉक्टर असं स्वतःला समजू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला अशा 5 सवयी सांगतो, ज्या 5 सवयी जर तुम्ही बदलल्या तर तुमचा हा ॲसिडिटीचा त्रास कायमचा पूर्णपणे बरा होऊन जाईल याची मी गॅरंटी देतो. आणि शेवटी उपाय म्हणून तुम्हाला एक बोनस टिप देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. ॲसिडिटी झाल्यावर काय काय होतं, एकतर जळजळ होते, आंबट ढेकर येतात, डोकं दुखतं, सोबत असं घशापर्यंत अन्न आल्यासारखे गुळण्या येतात. ठीक आहे, म्हणजे हे सर्व ॲसिडिटीचे कॉमन सिम्पटम आहेत. पण जर हे सिम्पटम तुम्ही व्यवस्थित वेळेवरती बरे नाहीत केले तर याचंच रूपांतर पुढे जठराचे किंवा आतड्याचे अल्सर, IBS आणि इव्हन कॅन्सर देखील होऊ शकतो. त्यामुळे ॲसिडिटीचे हे सिम्पटम वेळीच त्यांना आपण जर ओळखून त्यांना त्याच वेळी बरं केलं तर हे पुढचे त्रास आपण कायमचे टाळू शकतो. त्यामुळे जास्त वेळ न घालवता तुम्हाला त्या 5 सवयी सांगतो. नंबर 1, जेवण करताना चुकीचे पदार्थ सोबत खाणे बंद करा. आता मांसाहारासोबत दूध खाऊ नये किंवा दुधासोबत फळे खाऊ नयेत, हे कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहेत. पण ठीक आहे, पण तुम्हाला अन्न, पाणी आणि फळ या तिघांचं कॉम्बिनेशन माहिती आहे का? आता होतं काय, आपण जेवण केलं तर लगेच पाणी पिलं तर आपल्या पोटामध्ये, आपल्या जठरामध्ये जी पचनाग्नी निर्माण झालेली असते ती पचनाग्नी अचानक विझून जाते. आणि ती पचनाग्नी जर विझली तर तुम्ही खाल्लेले अन्न पचणार कसे? मग त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही का? होणारच ना. सोबत ब्लोटिंग होणार, गॅस तयार होणार, अपचन होणार. ठीक आहे, त्यामुळे जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ते कॉम्बिनेशन तुम्ही कुठेतरी बदलायला पाहिजे. आता सोबत 2 नंबरला, जेवण केल्यानंतर जर तुम्ही लगेच फळे खाल्ली तर त्यामुळे देखील तुम्हाला त्रास होणार. त्यामुळे तुमचे पोट जड वाटणार, पोटामध्ये ब्लोटिंग होणार, अशा करपट आंबट ढेकर येणार. ठीक आहे, आता हे कशामुळे होतं, एकतर फळं ही आपल्या जेवणापेक्षा पचायला सोपी असतात. ठीक आहे, पण आपण काय करतोय, आधी जेवण करतोय, वरून फळे खातोय. ठीक आहे, जेवण हे हळूहळू पचणार आहे आणि सोबत फळं हे जरी लवकर पचलं तर त्या फळाला आपल्या आतड्यांपर्यंत जायला रस्ताच नाही ना, कारण जेवण तर अजून पचतंय. मग काय होणार, ती फळे हळूहळू फर्मेंट व्हायला लागणार, त्याचं फर्मेंटेशन होणार, पोटामध्ये गॅस तयार होणार आणि कालांतरानं ती फळं सडू देखील शकतात. ठीक आहे, आणि ती जर फळं सडली त्यामुळे पोटामध्ये अजून गॅस तयार होणार, पोट तुमचं फुगणार, ढेकर येणार आणि इव्हेंच्युअली ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला होणार. त्यामुळे जेवण झाल्यानंतर फळे खाणे टाळलं पाहिजे तुम्ही. म्हणूनच अन्न, पाणी आणि फळ याचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आणि या बाबतीत जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर याची आधीपासूनच व्हिडिओ शॉर्ट सेक्शनमध्ये आहेत, तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर ते बघू शकता. नंबर 2, झोपताना डोक्याखाली उशी घेणे किंवा डोक्याच्या साईडकडून बेड थोडासा वरती उचलणे. आता होतं काय, ज्यांना पहिल्यापासून ॲसिडिटीचा त्रास आहे, म्हणजे जास्त काळापासून ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांची जी अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये एक वाल्व असतो, तो वाल्व हळूहळू कमकुवत व्हायला लागतो. आणि तो वाल्व जर कमकुवत झाला तर तुमच्या जठरातील अन्न इझिली तुमच्या घशापर्यंत येऊन पोहोचतं. त्यासाठी करायचं आहे काय, एकतर जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे टाळायचं आहे, अजिबात लवकर झोपायचं नाही. जेवण झाल्यानंतर थोडासा फेरफटका मारा, थोडंसं चालून या आणि त्यानंतर देखील झोपताना काय करायचं, डोक्याखाली उशी घ्यायची. म्हणजे काय होणार, तुमचे जे जठर आणि अन्ननलिका आहे ते एकदम आडवं नाही, म्हणजे असं अशा पोझिशनमध्ये नाही येणार, थोडंसं ते वरती उचललं जाईल. त्यामुळे जे काय अन्न आहे ते तुमच्या अन्ननलिकेमध्ये येणार नाही. त्यासोबतच काय करायचं, तुमचं जर बेड देखील असं हॉस्पिटलमध्ये काही बेड असतात ज्याचं आपण डोकं थोडंसं वरच्या साईडला करू शकतो, किंवा काय करायचं, 2 विटा घेऊन तुम्ही तुमच्या कॉटच्या डोक्याच्या बाजूला लावू शकता, जेणेकरून झोपताना तुमचं डोकं थोडंसं वर उचललं जाईल. तर याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. यासोबत जर तुम्ही उजव्या कुशीवर झोपत असाल तर आजपासून डाव्या कुशीवर झोपायला सुरुवात करा, कारण आपल्या जठराची पोझिशनच अशी आहे की आपण डाव्या बाजूला झोपल्यानंतर आपलं अन्न आपल्या जठरामध्येच राहतं, ना की उजव्या बाजूला झोपल्यानंतर ते आपल्या तोंडापर्यंत येऊ शकते. त्यामुळे ही एक काळजी तुम्ही आजपासून घ्या. नंबर 3, ज्या गोष्टींनी तुम्हाला पित्त होतं त्या गोष्टी खाणे बंद करा. सोबतच अल्कोहोल आणि स्मोकिंग करणे देखील बंद करा. आता काही गोष्टी असतात ज्या पित्तवर्धक असतात, म्हणजे त्या गोष्टींनी आपल्या जठरामध्ये जास्त प्रमाणात पित्त तयार होतं. जसे की काही लोकांसाठी ते तूर डाळ असू शकते, काहींसाठी चहा, काहींसाठी दूध, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. ते खाणं तुम्ही बंद करायचे. त्यासोबतच काही लोकांना दारू पिण्याची आणि स्मोकिंग करण्याची सवय असते. या सवयीमुळे देखील तुमच्या जठरामध्ये जास्त प्रमाणात ॲसिड सिक्रीट होतं, त्यामुळे पित्त वाढतं. सोबतच काय होतं, आता
अल्कोहोल म्हणजे दारूमध्ये आणि स्मोकिंग सिगारेटमध्ये काही टेरोटिजन्स असतात, म्हणजे कॅन्सर तयार करणारे घटक असतात. त्यामुळे हे जर तुम्ही नियमितरित्या घेत राहिला तर ते ॲसिडिटी सोबतच पुढे जाऊन त्याचं गॅस्ट्रिक अल्सर, ठीक आहे, त्यासोबतच कॅन्सर देखील तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे स्मोकिंग आणि दारू पिणे आजच बंद करा. नंबर 4, वेळेवर खाणे आणि थोडंसं कमी प्रमाणात खाणे. आता काय होतं, आपल्या शरीरामध्ये का नाही एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम असं म्हणतो. आता त्याचं काम काय असतं, समजा तुम्ही रोज 12 वाजता जेवण करता, तुम्हाला भरपूर वर्षापासून ही सवय आहे. मग आपलं शरीर 12 वाजता रेडी असतं एकदम, की बाबा आपल्या जठरामध्ये ॲसिड तयार आहे, की बाबा तू एकदाचा खा आणि लगेच मी ते पचवून टाकतो, एवढं आपलं शरीर त्यासाठी परफेक्टरित्या तयार असतं. पण जर आपण 12 वाजता खाल्लं नाही, आपण खाल्लं 1 किंवा 2 वाजता खाल्लं, तर जे पोटामध्ये ते ॲसिड ते तयार झालेलंच असतं. मग त्याने तुम्हाला पित्त नाही होणार तर दुसरं काय होणार आहे. त्यामुळे जर तुमची सवय असेल कधी 11 वाजता खाण्याची, कधी 2 वाजता खाण्याची, कधी 4 वाजता खाण्याची किंवा कधी उपवासच करण्याची, तर अशा अनियमित सवयीमुळं तुमचं शरीर पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जातं. मग त्याला कळणारच नाही की बाबा नक्की ह्याचा पॅटर्न तरी काय आहे, नक्की कधी खातोय कधी खात नाहीये, मी तयार तरी कसा राहू ना. त्यामुळे तुमच्या शरीराला तयार राहण्यासाठी वेळ द्या, एक फिक्स वेळ करा. त्यामुळे ह्या ज्या अनियमित सवयी आहेत त्या बदलून नियमित वेळेत खाण्याची सवय लावा. त्यासोबतच कमी प्रमाणात खा. आता एकदा तुम्ही पोट भरून खाल्लं, ठीक आहे, आता एकदम आधीच तुम्ही पोट फुल गच्च केलं जेवणाने, त्यासोबत त्यानंतर ॲसिड सिक्रेट होणार आहे, कारण ते जेवण पचवायचं तरी पाहिजे ना. पचवणार कोण, ॲसिडच पचवणार. मग ते ॲसिड परत त्यात सिक्रेट होणार. शेवटी पोटाचे आपल्या काहीतरी लिमिट आहे, दोन्ही पण एकदम वाढले की शेवटी ते काय करणार, सरळ आतड्यात तर जाणार नाही, कुठे येणार, वरती येणार. वरती परत आपल्याला मग असं वाटणार बाबा घशापर्यंत काहीतरी आलं आहे माझ्या, ठीक आहे, म्हणजे हा त्रास देखील तुम्हाला जाणवणार. त्यामुळे कधी पण नेहमी नियमितरित्या म्हणजेच वेळेवर खाणे आणि सोबतच खाताना थोडंसं कमी खाणे याची काळजी घ्या. नंबर 5, वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या. ठीक आहे, झोप आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. आता काय होतं, जेव्हा आपण वेळेवर झोप घेतो तेव्हा आपल्या शरीराचा सर्कॅडियन रिदम व्यवस्थितरित्या काम करतो, म्हणजेच आपलं बायोलॉजिकल क्लॉक, ठीक आहे. आणि जर आपण वेळेवर नाही झोपलो, रात्र जागून काम केलं, रात्र आपण जागलो, ठीक आहे, रात्र जागलो तर एक तर झोप होत नाही, त्यासोबत काय होतं, आपण जागलो तर उपाशी जागत नाही ना. आता जागलोय म्हणल्यानंतर भूक तर लागणार आणि भूक लागल्यानंतर आपण काहीतरी खाणार. म्हणजे वेळेवर न झोपण्याचे तुम्ही झोपेशी रिलेटेड सोबतच तुमच्या खाण्याचे रिलेटेड असे दोन्ही नुकसान तुम्हाला होणार आहेत. आणि जर झोप नाही झाली तर त्यामुळे काय होतं, शरीरात स्ट्रेस लेवल वाढते आणि शरीराची स्ट्रेस लेवल वाढली की शरीरामध्ये आपल्या कॉर्टिसोल नावाचा हार्मोन आहे तो देखील वाढायला लागतो. आणि कॉर्टिसोल हार्मोन वाढल्यामुळे असंख्य अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. त्यापैकी ॲसिडिटी फक्त एक सुरुवात म्हणावी लागेल. त्यामुळे आरोग्य खराब करून पैसा कमवायचा आणि परत त्याच पैशाने खराब झालेले आरोग्य दुरुस्त करायचे, म्हणजे शेवटी तुमच्याकडे काय राहिलं, झिरो नाही मायनस. कारण शेवटी मधला जो काही त्रास होणार आहे तो पण त्यात आपण धरला पाहिजे ना. त्यामुळे जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पैशाकडे, तुमच्या कामाकडे देताय त्यातलं थोडंसं लक्ष जरी बाजूला घेऊन तुमच्या आरोग्याकडे दिलं तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची तर अजिबात गरज नाही लागणार. शेवटी उपाय म्हणून तुमच्यासाठी काही बोनस टिप्स. नंबर 1, तुम्ही ॲसिडिटी झाल्यानंतर जर इनो घेत असाल, डायजिन घेत असाल किंवा ॲसिडिटीची गोळी घेत असाल त्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळतो, ठीक आहे. पण याऐवजी तुम्ही काय करू शकता, थंड दूध पिऊन बघू शकता, ठीक आहे. आता थंड दूध पिल्याने देखील तुम्हाला क्विक रिलीफ मिळतो, कारण याचं दूध थंड असल्यामुळे ते आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी, जलन, जे काही जळजळपणा आहे तो कमी करते. सोबत दुधामध्ये असलेले कॅल्शियम, बायकार्बोनेट्स, यामुळे काय होतं, सेम जसं डायजिनचा इफेक्ट होतो तसंच दुधाचा देखील इफेक्ट होईल. म्हणजे तुम्हाला बाहेरून औषध घेण्याची गरज नाही लागणार. एका नैसर्गिकरित्या तुम्ही तेवढ्यापुरती तुमची ॲसिडिटी शांत करू शकता. त्यासोबत जर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही रोज कोरफडीचा म्हणजे ॲलोवेराचा ज्यूस पिला पाहिजे. आता रोज सकाळी नाश्त्याच्या आधी तुम्ही 2-3 चमचे ॲलोवेरा ज्यूस सोबत 1 ग्लास कोमट पाणी असं जर रोज तुम्ही पिला तर त्यामुळे काय होतं, ॲलोवेरा ज्यूसमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील जे उष्णता आहे, जे इन्फ्लॅमेशन आहे ते कमी होण्यास मदत होते. सोबतच काय होईल, तुमच्या समजा जठराला ॲसिडिटीमुळे काही इजा झाली असेल, जे काही अल्सर असतील, त्या अल्सरमध्ये जी आग होते ती आग कमी करण्यासाठी देखील ॲलोवेरा मदत करेल. तुमच्या अंगणामध्ये अवेलेबल असेल तर उत्तमच, नसेल तर तुम्ही मार्केटमधून कोणत्याही कंपनीचा ज्यूस विकत घेऊ शकता. आणि कदाचित तुम्ही लक्ष दिले नसेल की ह्या ज्या सर्व काही मी गोष्टी सांगितल्या, ठीक आहे, हे शेवटचे 2 उपाय सोडले तर त्या आधीच्या काही 5 सवयी होत्या, त्या 5 सवयी अशा आहेत की ज्यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही, पण फायदा मात्र तुम्हाला पुरेपूर होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, कारण अशा काही गोष्टींचा फायदा त्यांना पण होऊ द्या ना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकच गोष्ट करा, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनल डॉक्टर आरोग्य करत याला सबस्क्राईब देखील करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.